नमस्कार. आपल्यासोबत आयोजक पंडित भाऊ लखनगिरे आहेत. तर साहेब, आजच्या पालखी सोहळ्याचं कसं कसं नियोजन आहे आणि कसं आयोजन केलं? रामकृष्ण हरी. देहू भंडारा डोंगरवरून हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे. एक 15 ते 20 मिनटामध्ये इथं हेलिकॉप्टर येणार आहे. हेलिकॉप्टर आल्यानंतर आपल्या दोन्ही रथामध्ये 3-3 पादुका ठेवून आपली इथून दिंडी खंडापूर कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. आणि दिंडी सोहळ्याचं नियोजन पोलीस प्रशासनानं कसं केलेलं आहे? पोलीस प्रशासन आहे, आमचे स्वयंसेवक आहेत, सगळ्यांनी मिळून ही संरक्षण केलेलं आहे. किती वर्षानंतर हा योग लाभलेला आहे? आत्तापर्यंत मराठवाड्यात 750 वर्षात पहिला योग आहे हा. 6 संतांच्या पादुका एक वेळेस कधीच आलेल्या नाहीत मराठवाड्यामध्ये. तो आज पहिला क्षण आहे. म्हणजे पहिल्यांदाच 6 ते 7 संतांच्या पादुका एका ठिकाणी एकत्रित, ते पण आणि ते सौभाग्य लातूरला लाभले असं म्हणतात. मराठवाड्यात लातूरला लाभलेला आहे हा सौभाग्य. आणि किती मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पार पडणार आहे? हा दररोज नित्यनियम 1.5 ते 2 लाख राहतील आणि शेवटच्या काल्याच्या दिवशी 5 लाख लोक राहतील. आज बी तुम्ही बघू, चौकड कॅमेरा फिरवा ना, तुम्हाला जिथं तिथं वारकरी संप्रदायाची माणसं दिसतील आज लातूरमध्ये. पूर्ण 10 दिवस तुमचे वारकरी संप्रदायाचे जे संयोजक आहेत ते पूर्ण काम करणार आहेत का? पूर्ण 10 दिवस. गेले 1 वर्षापासून ह्या कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. ग्राउंड साफ करायचं 3 महिन्यापासून चालू आहे. तिथे पूर्ण तयारी झालेली आहे. आज हा क्षण आलेला आहे पादुकाचा. किती स्वयंसेवक अंदाजा तुमचे ह्या कार्यक्रमासाठी कार्यरत आहे? आमचे स्वयंसेवक जवळजवळ 25,000 आहेत आणि महाराज मंडळी लातूर जिल्ह्यातली जवळजवळ 10,000 आहेत. असे कायम तिथं राहणारे 50,000 ते 60,000 लोक मुक्कामी कायम आहेत आणि येणं जाणं करून असे 1.5 लाख ते 2 लाख दररोज एवढे भाविक तिथं राहणार आहेत. मराठवाड्यातील किंवा लातूर जिल्ह्यातील, धाराशिव जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी आणि धारकरी संप्रदायाला काय आव्हान देऊ इच्छिता? संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. कारण हा कार्यक्रम इथेच आहे, कारण स्वर्गात नाही बघायला मिळणार. त्यामुळं सर्वांनी लातूरला येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा खंडापूर ठिकाणी. तर महाराष्ट्रातील सर्व जनतेना एकच सांगतो की असा हे सौभाग्य जे लातूर जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे, याआधी कोणत्याच कुठेच 7 पादुका एकत्रित येऊन एवढा मोठा दिव्य सोहळा झालेला नव्हता. तर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात 7 संतांच्या पादुका एका ठिकाणी येऊन एवढा दिव्य भव्य असा सोहळा संपूर्ण म्हणजे साध्य होणार आहे. तर मराठवाड्यातील सर्व वारकरी आणि धारकरी संप्रदायाला विनंती आहे की येऊन माऊलींचे, महाराजांचे पादुकांचे दर्शन घ्या. धन्यवाद.